खासदार व नूतन सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सोलापूर शहर जिल्हा पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। हॉटेल ऐश्वर्या येथे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। यावेळेस SIR आणि होणारी जातीनिहाय जनगणना याच्यावर आपले मत मांडले। तसेच बारामती येथील निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर येणाऱ्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या विशेष पूर्णावलोकन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मोहीम राबवली जाते की ज्याच्यामध्ये पात्र असणाऱ्या मतदारांना योग्य तो न्याय मिळावा आणि या दृष्टिकोनातून संपूर्ण देशामध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या महिनाभरामध्ये BLOच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहे। पक्षाच्या वतीनं सुद्धा ह्याला बळकटी देण्यासाठी म्हणून एक स्पेशल टास्क फोर्स ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीनं BLA त्यांच्याबरोबर या ठिकाणी काम करतील आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब, श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी ही मोहीम चालू होत असताना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी लोकसभेची माझ्यावर त्या ठिकाणी सोपवण्यात आली आणि आज सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आदरणीय माजी मंत्री महोदय यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी सर्व आढावा घेतला, सूचना केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा ज्या पद्धतीनं आम्ही 5 आमदार तिथपर्यंत आणून पोहोचवले तसं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी 5 आमदार शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी होते। परत एकदा पक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतच्या इलेक्शनमध्ये सर्व पक्षाच्या केडरला बळकटी देण्यासाठी आणि लोकशाही सक्षम करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रपणे काम करतो आहे। आजची ही प्राथमिक बैठक पहिल्या दिवशीची त्या ठिकाणी झाली। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 1000 मतामागे 1 BLA आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीनं नेमत आहोत, ज्याचा काम खऱ्या अर्थानं पक्षाचं आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना कुठे अडचणी येईल तिथं आमचा पक्षाचा